नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ला सुरुवात करूया. तुम्ही मेसेज सगळ्यांनी वाचला असेल. त्याच्यामध्ये विषय लिहिलेला आहे आरक्षण, समज आणि गैरसमज. 3 ते 4 शब्द आहेत. एक आरक्षण शब्द आहे, एक समज शब्द आहे आणि एक गैरसमज शब्द आहे. आता आपल्याला आरक्षण तेही माहिती आहे, कारण आपण इतके मोठे झालो आहेत, इथपर्यंत आलो आहेत, तर अनेकांनी आरक्षणाचा बेनिफिट घेतलेलाच आहे. समाजामध्ये आरक्षणाबद्दल अनेक वेळेला चर्चाही आपण ऐकलेलीच आहे. त्यामुळे आरक्षण शब्द माहिती आहे. बरं, समज म्हणजे आरक्षणाविषयीची माहिती. आपल्याला तीही माहिती आपल्याला आहे किंवा आरक्षणामुळे असे फायदे होतात, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे आरक्षणाची समजही आहे आपल्याला. गैरसमज तर समाजामध्ये काही लोकांना आरक्षणाबद्दल ज्या चुकीच्या कल्पना जाणवतात त्याही आपल्याला माहिती आहेत. मग आता येणारे राजेंद्र शिंदे सर नव्याने काय सांगणार बाबा आपल्याला? आम्हाला आरक्षण माहिती आहे, आम्हाला आरक्षणाची समज पण आहे आणि आरक्षणाविषयीची गैरसमजही आम्हाला माहिती आहेत. आता ह्यो येणारा माणूस नव्याने काय सांगणार, असा कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माणही झालेला असेल. पण तरीही या विषयाला ऐकण्यासाठी तुम्ही इथे आलात, याबद्दल सर्वात अगोदर मी तुमचा आभारी आहे. कारण आजपर्यंत आरक्षणासंदर्भात आपण जी माहिती ऐकलेली आहे त्याच्यापेक्षा थोडी वेगळी माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल, याची मी ग्वाही तुम्हाला देतो. आणि ही माहिती थोडी वेगळी का ऐकायला मिळेल, तर याच्यासाठी काही पुस्तकांचं वाचन करावं लागलं. काही पुस्तकं वाचले, मान्यवर लोकांची भाषणं ऐकली. ती ऐकलेली भाषणं, वाचलेली पुस्तकं, याच्यातून काही चिंतन केलं, मनन केलं आणि मग जाणवलं की बाबा नेमकं आरक्षण म्हणजे काय आहे, आरक्षणासंदर्भात लोकांच्या मनात समज काय आहेत आणि समाजामध्ये आरक्षणाबद्दल गैरसमज पण काय आहेत, याची नव्याने मांडणी समाजामध्ये झाली पाहिजे. जेणेकरून समाजामध्ये लोकांमध्ये जो गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे तो गैरसमज दूर होण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. आणि तो प्रयत्न प्रामाणिकपणे माझ्याकडून व्हावा, आपल्या संघटनेच्या माध्यमातून व्हावा, यासाठी आज तुम्ही मला निमंत्रित केलं आणि तुमच्या आग्रहाला, विनंतीला मान देऊन मी सुद्धा इथे येणं स्वीकारलं. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क एका संघटनेचं नाव आहे. ही संघटना बामसेफ संघटनेच्या ज्या अनेक ऑफशूट्स विंग आहेत त्यामधली एक संघटना आहे. ही संघटना काय करते? भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करते. तथागत बुद्धांचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवते. तथागत बुद्धांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी प्रयत्न करते. आपल्याकडे ज्या अनेक लेण्या आहेत, या लेण्यांची माहिती गोळा करते, त्या लेण्यांची माहिती लोकांना देते, लेणी संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करते, त्यासाठी लेणींवर
सहल काढली जाते, तिथे प्रशिक्षण दिलं जातं, लोकांना लेण्यांबद्दल माहिती देतो आपण. लोकांना एवढंच माहिती आहे, लेणी म्हणजे दगडामध्ये कोरलेलं एखादं घर असेल, घराला एक छानपैकी आकार दिलेला असतो, एखादी मूर्ती काढलेली असते आणि ती लेणी आहे. आपण तिथे जातो, ती लेणी बघतो आणि रिटर्न येतो. पण तसं नाही आहे. लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेली घरं नाहीत. लेणी म्हणजे तिथे उभे केलेले दगडाचे स्तंभ नाही आहेत, तर ती दगडं बोलतात म्हणजे माहिती सांगतात. आणि कोणती माहिती सांगतात? तथागत बुद्धांच्या काळापासूनची माहिती सांगतात, सम्राट अशोकांच्या काळापासूनची माहिती सांगतात. आता तिथे असलेले स्तंभ, तिथे असलेली विहारं ही बोलतात. ती माहिती तज्ज्ञ लोकांकडून आपल्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून या लेणी सहलीचं, लेणी प्रशिक्षण वर्गाचं आपण आयोजन करतो. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून हे सगळं चालतं. पण आजचा विषय आहे आरक्षण, समज आणि गैरसमज. आरक्षण हा शब्द लवकर कळत नाही. रिझर्वेशन म्हटलं हा असं बोलायचं, रिझर्वेशन आम्हाला माहिती. आता रिझर्वेशन किंवा आरक्षण हा शब्द आपण उच्चारला की समाजामध्ये 2 गट पडल्याचं आपल्याला दिसतं. एक गट, ज्या लोकांना रिझर्वेशन मिळतं, ज्या लोकांना आरक्षण मिळतं, अशी लोक आरक्षणाचं समर्थन करताना आपल्याला दिसतात. आणि बरीच लोक ज्यांना रिझर्वेशनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळत नाही असं त्यांना वाटतं, अशी लोक आरक्षणाचा विरोध करताना आपल्याला दिसतात. म्हणजे एक आरक्षणाचं समर्थन करणारा गट, एक आरक्षणाचा विरोध करणारा गट. आता हे 2 गट निर्माण होण्यामध्ये त्यांची मानसिकता कारणीभूत आहे. त्या लोकांची, त्या गटाची, त्या समूहाची काय मानसिकता? समजा मला रिझर्वेशनचा फायदा मिळतो म्हणून मी रिझर्वेशनचं समर्थन करतो, तर ही गोष्ट सुद्धा तितकीशी बरोबर नाही. तुम्ही म्हणाला असं असतं का सर? आम्ही रिझर्वेशनचं समर्थन करतोय, चांगलं आहे ना. रिझर्वेशनचं समर्थन, मला रिझर्वेशनचा लाभ मिळतोय या बेसवर जर आपण करत असलो, या मुद्द्यावर जर करत असलो, तर ती तितकी योग्य गोष्ट नाही. आणि मला रिझर्वेशन मिळत नाही म्हणून मी रिझर्वेशनचा विरोध करतोय असं जर असेल तर तेही तितकं बरोबर नाही. म्हणजे मला रिझर्वेशन मिळत नाही म्हणून मी रिझर्वेशनचा विरोध करेल, हे जसं चुकीचं आहे, तसंच मला आरक्षणाचा लाभ मिळतोय म्हणून मी आरक्षणाचं समर्थन करेल, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण जर मला रिझर्वेशन मिळत नाही आणि मी विरोध करतोय, तर माझ्या मनामध्ये द्वेष भावना आहे. त्या द्वेष भावनेतून तो विरोध आलेला आहे. आणि द्वेष भावनेतून केलेली कृती चांगली नसते. तथागत बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे, एखादी कृती जर द्वेष भावनेतून केली तर ती चुकीची कृती असते. आता मला लाभ मिळतोय, माझा फायदा होतोय, मी समर्थन करतोय, तर मला लाभ मिळतोय, आरक्षणाचा फायदा मिळतोय आणि मी समर्थन करतोय, तर ही जी माझी भावना आहे ती भावना लालसापोटी आलेली आहे, लोभापोटी आलेली आहे. आणि लोभापोटी, लालसेपोटी एखादी गोष्ट जर मी करत असेल तर तीही चुकीची आहे. म्हणजेच काय, बुद्धांनी जो मध्यम मार्ग सांगितलेला आहे, तथागतांचा मध्यम मार्ग, आपण एखादी कृती द्वेषातूनही करायची नाही आणि आपण एखादी कृती लोभातून, लालसेतून सुद्धा करायची नाही. कारण हे जे दुःख जगात निर्माण झालं, तथागतांनी सांगितलं ना, दुःख निर्माण होण्याच्या अनेक कारणांमधलं एक मुख्य कारण आहे लालसा, तृष्णा, लोभ. आणि या लालसेतून, तृष्णेतून, लोभातून मी जर म्हणत असेल आरक्षण चांगलं आहे, तर ती कृती कशी काय चांगली असेल? आणि द्वेषातून झालेली कृती ती तर चांगली नसणारच आहे. आणि म्हणून या दोनही कृती तेवढ्याशा चांगल्या नाहीत, योग्य नाहीत. मग आपल्याला मूळ स्वरूप आरक्षणाचं समजलं पाहिजे. आणि मग आपली भावना काय असली पाहिजे, आपले विचार काय असले पाहिजेत, हे आपल्याला कळवून घ्यावं लागेल. तर आरक्षण किंवा रिझर्वेशन
हे नोकरी मिळवण्याचं साधन नाही. पहिला मुद्दा. आरक्षण किंवा रिझर्वेशन गरिबी दूर करण्याचं साधन नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आरक्षण म्हणजे मला नोकरी मिळाली पाहिजे, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आरक्षणामुळे माझी गरिबी आता दूर होणार आहे. तर आरक्षण नोकरीसाठी, आरक्षण गरिबी दूर करण्या यासाठी नाही. आरक्षणाचा मूळ हेतू प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व समाजामध्ये आपल्या घटकाला मिळालं पाहिजे, यासाठी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आता प्रतिनिधित्व म्हणजे काय? तर प्रतिनिधित्व याचा अर्थ या देशातल्या साधन संपत्तीमध्ये आपली हिस्सेदारी असली पाहिजे. हिस्सेदारी शब्द थोडा जड वाटेल तुम्हाला. या देशातल्या साधन संपत्तीमध्ये आपल्याला आपला वाटा मिळाला पाहिजे. हा वाटा आपल्याला मिळणं, आपल्याला साधन संपत्तीमध्ये हिस्सेदारी मिळणं, ही हिस्सेदारी मिळण्यासाठी, वाटा मिळण्यासाठी एकंदरीत आपल्याला आपलं प्रतिनिधित्व तिथे प्रस्थापित करण्यासाठी, आपलं प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून आरक्षण ही भीक नाही, आरक्षण ह्या कुबड्या नाहीत, आरक्षण हा आपला वाटा आहे. आणि तो वाटा आपल्याला टिकवून ठेवला पाहिजे. जर कोणी हा वाटा आपला कमी करत असेल तर तो वाटा आपल्याला मिळवला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सामूहिकरित्या प्रयत्न करावे लागतील. पण होतंय काय नेमकं सांगू का? ज्या वेळेला इथे आता बसलेल्या लोकांपैकी मॅक्झिमम बुद्धिस्ट लोक, बरेचसे SC समूहातले लोक, आरक्षणाचा बेनिफिट असलेली लोक, त्यांच्यापुढे मला आरक्षणासंदर्भात सांगायला काही विशेष वाटत नाही. कारण काय की तुम्हाला ते आवडणारच आहे. पण जेव्हा इथून आपण बाहेर जातो, आपल्या घरी जातो, त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक लोक राहत असतात. ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या धर्माचे, SC, ST, NT, OBC या प्रवर्गामधले. आणि तिथे मात्र आपल्याला येणारा अनुभव थोडा वेगळा असतो. आणि वेगळा तो अनुभव असा असतो की समजा एका मुलाला 70% मार्क मिळाले आणि तो SC मधला असेल, ST मधला असेल, NT मधला असेल किंवा OBC मधला असेल, आणि दुसऱ्या एखाद्या मुलाला 80% मार्क मिळाले, तर रिझर्वेशनमध्ये असलेल्या मुलाला 70% मार्क असल्यानंतर प्रवेश मिळतो, 80% मार्क असलेल्या मुलाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. ही वस्तुस्थिती आपण पाहिलेली आहे. त्यावेळेला तो 80% मुलाचे जे पालक असतात, त्या पालकांची स्थिती चिडलेली असते, ते रागावलेले असतात. त्यांचा राग तुर्तास त्यांच्या लेवलला योग्य असतो. का योग्य असतो? कारण 70% प्रवेश मिळाला, माझ्या मुलाने एवढी मेहनत केली, 80% मार्क मिळवले आणि तरी त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यांना आलेला राग त्यांच्या लेवलला योग्य आहे, कारण हे कारण त्याला दिसतं आहे. पण मुद्दा असा आहे की 70% का प्रवेश मिळाला आणि 80% अगोदर का मिळाला, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर आपण त्यांना सांगू शकतो की बाबा रे, रिझर्वेशन हे असं असं आहे. नाही तर ते म्हणतील रिझर्वेशनमुळे माझा 80% मुलगा मागे पडला. आपल्याकडे काही उत्तर नसतं, आपल्याकडे काही स्पष्टीकरण नसतं. त्यामुळे आपण ऐकून घेतो. ऐकून घेतल्याच्या नंतर घरामध्ये येतो आणि म्हणतो त्याला काही कळतच नाही. त्याला काही कळत नाही हे जितकं खरं आहे, तितकंच मलाही काही कळत नाही हे थोड्याफार प्रमाणात का असेना पण खरं आहे. मग आता मला काय कळलं पाहिजे, जेणेकरून मी त्याला सांगू शकतो, त्याच्या मनातला गैरसमज दूर करू शकतो. याच्यासाठी जो समाज शिक्षणापासून हजारो वर्षांपासून मागे ठेवला गेला, जो समाज साधन संपत्तीपासून हजारो वर्षांपासून वंचित ठेवला गेला, त्या समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अधोगती झाली. आता ही जी अधोगती त्याची झाली, ती अधोगती भरून काढली पाहिजे. त्यासाठी 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर
जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये हा जो वर्ग हजारो वर्षापासून मागे राहिल्यामुळे तो कमकुवत राहिला म्हणजे एक प्रकारे तो विकलांग झाला बौद्धिकदृष्ट्या. अशा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही विशेष तरतूद केल्या पाहिजेत असं संविधान निर्मात्यांनी चिंतन मनन केलं. आणि हे चिंतन मनन करून संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. पण तरीही हे त्यांना आपण सांगितलं तर नाही कळत. त्यांना त्यांच्या घरातलं किंवा आपल्या घरातलं उदाहरण द्यायचं. जे उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतो, 2-4 उदाहरणं असतील. उदाहरणं छोटी नाहीत, थोडीशी मोठी आहेत. कारण उदाहरणं देऊन सांगितलं तर जास्त क्लिअर होतं, लवकर कळतं. एक कुटुंब आहे, पती पत्नी दोघे आणि त्यांची 2 मुलं आहेत. एकाचं नाव ए आहे, एकाचं नाव बी आहे. आता हे श्रीमंत नाही आहे घर, हे कुटुंब श्रीमंत नाही आहे. जेमतेम 2 पैसे कमवतं, 2 पैसे घरी येतात, आपलं घर चालतं. मुलं म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पण आईवडिलांना काळजी आहे आपल्या मुलाच्या आरोग्याची. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलांना आरोग्य चांगलं राहावं म्हणून दररोज 1-1 ग्लास दूध द्यायचं. एवढी तजवीज ते कुटुंब आपल्या मुलाबाळांसाठी करतं, दोन्ही मुलाबाळांसाठी. आणि त्यांचं घर चाललेलं. एक दिवस या दोघांमधला ए नावाचा मुलगा आजारी पडतो. आजारी पडल्याच्या नंतर आईवडील त्याला डॉक्टरांकडे नेतात. डॉक्टर त्याची तपासणी करतात. तपासणी केल्यावर त्याला म्हणतात की याची तब्येत ठीक नाही आहे, तो वीक झाला आहे, अशक्त झालेला आहे, याला काहीतरी जास्त खुराक दिला पाहिजे, जास्त पोषण त्याच्या शरीराची झीज भरून काढतील अशा पद्धतीचा आहार त्याला दिला पाहिजे. आता फळं आणायला तेवढा पैसा साधारण त्या कुटुंबाकडे नाही आहे. मग ती आई परत घरी येते. 1-2 दिवसात मुलाला बरं वाटेल असं त्यांना वाटतं, पण मुलाला बरं नाही वाटत. परत दुसऱ्यांदा दवाखान्यात नेतात. परत डॉक्टर सांगतात की तुम्हाला मी म्हटलं होतं की हा वीक झाला आहे, याची तब्येत ठीक नाही आहे, अशक्त झालेला आहे, झीज भरून काढण्यासाठी त्याला काहीतरी जास्त खुराक द्यावा लागेल. मग आई परत घरी येते बाळाला घेऊन. काय करायचं, जास्त आहार आणायचा, जास्त फळं आणायची, तेवढा नाही आहे पैसा. मग त्या आईपुढे 2 मार्ग आहेत. त्यातला पहिल्यांदा दुसरा मार्ग तुम्हाला सांगतो. काय आहे दुसरा मार्ग? हे कुटुंब लोकशाही मानणारं कुटुंब आहे, घटनेमधल्या समानता तत्वाला मानणारं कुटुंब आहे. आणि आईवडील असा विचार करतात की बाबा आपल्या घरामध्ये 2 ग्लास दूध येतं, पण जर 2 ग्लासामधलं 1 ग्लास आपण बी नावाच्या मुलाला देतो, 1 ग्लास आपण ए नावाच्या मुलाला देतोय, आणि एखाद्याचं किंवा बीचं 1 ग्लास दूध काढलं आणि एला दिलं तर बीवर काय होईल? अन्याय होईल, समानता तत्वाला तडा जाईल. लोक आपल्याला नावं ठेवतील, हे काय केलं तुम्ही? बी नावाच्या पोराचं दूध काढून घेतलं आणि ए नावाच्या पोराला दिलं, ते काय पोरगं तुमचं नाही का? बी नावाचं पोरगं. आई बाप म्हणतात नाही हे पोरगं आपलं आहे, त्या बीला पण दूध मिळालं पाहिजे, एला पण दूध मिळालं पाहिजे, आपण अजून वाट बघू, एची तब्येत थोड्या दिवसांनी सुधरेल, असं ते कुटुंब ठरवतं. आता दुसरा पर्याय त्या कुटुंबापुढचा, दुसरा पर्याय असा की ही दोन्ही मुलं त्यांच्या कुटुंबाचाच घटक आहे. दोनही मुलांवर आईवडिलांचा तेवढाच जीव असतो जेवढा आपण आपल्या घरातल्या मुलाबाळांवर जीव लावतो, तेवढाच जीव. पण परिस्थिती काय आहे? ए नावाच्या मुलाची सध्या तब्येत ठीक नाही आणि जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर तो अजून वीक होत जाईल, कमकुवत होईल आणि कदाचित तो जास्त आजारी पडेल. जास्त आजारी पडून प्राण गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ती आई ठरवते की बी नावाच्या मुलाचा 1 ग्लास दूध जो आहे ते 1 ग्लास दूध काही दिवस मी कोणाला देणार? ए नावाच्या मुलाला देणार. आणि मग आई तसं करते. काही दिवसानंतर त्या ए नावाच्या मुलाची तब्येत सुदृढ होते. आता इथे मुद्दा काय आहे की जर आपण असं म्हटलं की त्या पालकांनी जे कृत्य केलं, बी नावाच्या मुलाचं 1 ग्लास दूध काढलं, तर ते बी नावाच्या मुलावर अन्याय केलाय ना.
त्या ठिकाणी समानता पाळली का या कुटुंबाने? नाही पाळली. त्या बी नावाच्या मुलाबरोबर भेदभाव केला. दिसताना दिसतंय की नाही असंच, पण ॲक्च्युली तो भेदभाव नाही, ॲक्च्युली ती विषमता नाही. कारण ये नावाच्या मुलाला जगवणं अभिप्रेत आहे. आणि जर यासाठी आईवडील हा विचार करतात तर तो विचार बी नावाच्या मुलाच्या तोट्याचा आहे का? नाही आहे. मग बी नावाच्या मुलाच्या तोट्याचा जर तो विचार नसेल तर तिथे भेदभाव आहे का? नाही आहे. मग बी नावाच्या मुलाने समजून घेतलं पाहिजे की बाबा मी सक्षम आहे, मी तब्येतीने चांगला आहे, मी आजारी नाही आहे. माझं 1 ग्लास दूध आजारी भाव जर प्याला तर तो बरा होईल. आणि म्हणून बी नावाचा मुलगा आपलं 1 ग्लास दूध येसाठी द्यायला सुद्धा तयार होतो. समाजामध्ये ज्या लोकांना 70% मार्क असून सुद्धा प्रवेश मिळतो त्या लोकांच्याबद्दल समाजामधल्या इतर लोकांनी हा भाव मनात ठेवला पाहिजे. याला बंधुत्व म्हणतात. हे बंधुत्व जसं कुटुंब पातळीवर आपण सांभाळतो तसं समाज पातळीवरही समजलं पाहिजे किंवा सांभाळलं पाहिजे. पण समाज पातळीवर का सांभाळलं जात नाही? कारण समाजामध्ये समता आणि विषमता हे क्लिअर कट सांगितलेलं नसतं. म्हणून आत्ता ज्या समानतेचा आपण उल्लेख करतोय की नाही, त्या समानतेचे 2 प्रकार आहेत. आजपर्यंत आपण केवळ एकच शब्द ऐकलेला आहे, समानता समानता समानता. इंग्रजीमध्ये त्याला इक्वॅलिटी असं म्हणतात. तर समानतेचे 2 पार्ट आहेत, 2 भाग आहेत, 2 प्रकार आहेत. एक समानतेचा सकारात्मक अर्थ आणि दुसरं समानतेचा नकारात्मक अर्थ. आता समानतेचा नकारात्मक अर्थ याचा अर्थ सर्व लोक समान असणे, सर्व लोक सारखे असणे. कोणत्याही देशामध्ये ज्या वेळेला समानता पहिल्यांदा येते त्यावेळेला ती समानता नकारात्मक अर्थ या भावनेतून पहिल्यांदा येते. निगेटिव्ह सेन्स ऑफ इक्वॅलिटी त्याला असं म्हणतात. त्याच्यामध्ये कोणी राजा नसतो, त्याच्यामध्ये कोणी राव नसतो, कोणी राव बहादूर नसतो, कोणी सरंजाम नसतो. म्हणजे पूर्वी जे अधिकाराची पदं होती ना, राजा, सरंजाम, रावसाहेब, राव बहादूर, हे मोठे मोठे लोक समाजात मानले जायचे. अशा पद्धतीने कोणीही नसणं, सगळी लोक सारखीच असणं, याला समानतेचा निगेटिव्ह अर्थ, नकारात्मक अर्थ असं म्हटलं जातं. त्याच्या पुढचा अर्थ असा आहे की समाजातले जे दबे कुचले लोक आहेत, जे मागे राहिलेली लोक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विशेष तरतूद करावी लागते. जसं बी नावाच्या मुलाचं 1 ग्लास दूध ए नावाच्या मुलाला दिलं, इथे सुद्धा समानता आहे. ती समानता सकारात्मक समानता आहे, पॉझिटिव्ह सेन्स ऑफ इक्वॅलिटी आहे. तिथे बी नावाच्या मुलाबरोबर भेदभाव केलेला नाही. पण तरीही एखादा आडमुठा असतो, तो म्हणतो असं कसं म्हणता सर, बी नावाच्या मुलाचं दूध हिरावून घेतलंय तुम्ही आणि तरी म्हणताय भेदभाव नाही झाला, भेदभाव नाही झाला. भेदभाव झालेला आहे. एला 2 ग्लास दूध आणि बीला 0 ग्लास दूध, आणि तरी तुम्ही म्हणताय भेदभाव नाही, भेदभाव नाही, भेदभाव नाही. जर याला भेदभाव मानलं तर भेदभाव या प्रकाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात. भेदभावामधला जो पहिला प्रकार आहे तो शोषणात्मक भेदभाव आणि दुसरा प्रकार आहे तो संरक्षणात्मक भेदभाव. आता शोषणात्मक भेदभाव म्हणजे काय? एखाद्या घटकाचं जाणून बुजून वाईट करायचं, एखाद्या घटकाचं जाणून बुजून शोषण करायचं, त्याला म्हणतात की भेदभावाचा शोषणात्मक प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे भेदभावाचा तो म्हणजे संरक्षणात्मक प्रकार. त्या मुलाचं जे दूध आपण काढलं आणि येला दिलं
तर ए नावाच्या मुलाचं संरक्षण करायचं होतं. ए नावाच्या मुलाला जगवायचं होतं, कारण बी नावाचा मुलगा ऑलरेडी जगत होता, तो धष्टपुष्ट होता, तो आजारी नव्हता, त्याची तब्येत चांगली होती. कमकुवत कोण होता? ए नावाचा मुलगा. त्याला जगवायचं होतं, त्याची तब्येत सुधारायची होती. म्हणजे त्याचं काय करायचं होतं? संरक्षण करायचं होतं. आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी एक ग्लास इकडचं दूध इकडं दिलेलं आहे. हा जरी भेदभाव एखादा म्हटला कोणी की हा भेदभावच आहे, तर त्याला सांगायचं हो हा भेदभाव आहे. पण कोणता भेदभाव आहे? संरक्षणात्मक भेदभाव आहे, शोषण करणारा भेदभाव नाही. तुम्हाला शोषण करणाऱ्या भेदभावाचं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळी बुजुर्ग मंडळी बहुतांश इथे आहेत. गावाकडे सालानी नावाचा एक प्रकार होता. एखादा गडी कोणाच्या तरी घरी सालानी राहायचा. म्हणजे तो वर्षभर तिथे काम करायचा, स्वतः काम करायचा, त्याची बायको काम करायची, त्याची पोरं काम करायची. त्यांचा जो मालक असेल तो मालक वर्षभराच्या नंतर त्यांना काही कपडे द्यायचा, थोडेसे महिन्याला थोडेसे पैसे द्यायचा आणि त्यांना काय करायचा? खायला द्यायचा. पैसे दिले तर द्यायचा, नाहीतर खायला द्यायचा, म्हणजे त्यांना जगवायचा. मग हे सालानी असलेले गडी काय करायचे? पहाटेच उठायचे, त्या मालकाच्या घरी जायचे, शेण वगैरे काढायचे, झाडून झुडून घ्यायचे, मालकाचे कपडे लता असेल तर ते धुवायचे, वाळू टाकायचे. मालक सगळं कामं त्यांच्याकडून करून घ्यायचा, त्यांना नाश्ता द्यायचा, दुपारचं जेवण द्यायचा आणि संध्याकाळी तुमच्या घरी जा म्हणायचा. वर्षभराच्या शेवटी 2 कपडे द्यायचा. आता इथे बघा, ते जे सालानी असलेले गडी आहेत की नाही, त्या गड्यांचं मालकाने काय केलं? शोषण केलं. बरं, मालक चांगल्या हेतूने नाही बाबा तुझा कल्याण हो, तुझा विकास हो, तुझ्या मुलाबाळांची प्रगती हो, असा हेतू होता का? मालकाचा हेतू काय होता? माझं काम झालं पाहिजे. तुला किती पगार मिळतोय याच्याशी मला काय घेणं, तुला 2 टाईम खायला देतोय ना मी, बाद झालं, याच्यापेक्षा पुढं काय मला बोलू नको. त्या सालाने असलेल्या गड्याचं काय झालं? शोषण झालं. मग त्या मालकाने किंवा या व्यवहारामध्ये जो भेदभाव झाला तो कोणता भेदभाव झाला? इथे शोषणात्मक भेदभाव झाला. त्या सालाने असलेल्या गड्याचं काय केलं? शोषण झालं. आरक्षणामध्ये शोषणात्मक भेदभाव नाही होत, आरक्षणामध्ये संरक्षणात्मक भेदभाव होतो. एकतर भेदभाव नाही, पण जर काही लोक म्हणत असतील हा भेदभावच आहे, तर कोणता भेदभाव आहे? संरक्षणात्मक भेदभाव आहे. आणि ही तरतूद केवळ आपल्या देशात आहे असं नाही, जगामधल्या अनेक देशांमध्ये जिथे जिथे अशी परिस्थिती असते त्या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्था केलेली असते. आणि म्हणून संविधानामध्ये या आरक्षणाची तरतूद आहे. म्हणजे आरक्षण, एक पहिला मुद्दा, समानता तत्वाच्या विरोधात नाही. आरक्षण समानता तत्वातलंच आहे, समानतेचाच भाग आहे. पण समानतेचा कोणता अर्थ आहे? पॉझिटिव्ह सेन्स ऑफ इक्वॅलिटी, म्हणजे समानतेचा सकारात्मक अर्थ. आणि आरक्षण भेदभाव याचं जर कोण मानत असतील, तर जरी भेदभाव मानलं तर आरक्षण हा शोषणात्मक भेदभाव नाही, तो संरक्षणात्मक भेदभाव आहे. आता अजून जर तुम्हाला याच्यापेक्षा एखादं वेगळं उदाहरण ऐकायचं असेल तर ते असं की समजा 3 पोरं आहेत आणि क्रिकेटची मॅच बघायला ते चाललेले आहेत. मैदानाच्या दिशेला निघाले 3 पोरं. त्या 3 पोरांमध्ये एका मुलाची उंची 6.25 फूट आहे. माझी उंची 6 आहे, याच्यापेक्षा उंच म्हणजे एवढा धरून चला. एक मुलगा एवढ्या उंचीचा आहे, माझ्यापेक्षा थोडासा उंच. दुसरा मुलगा त्याची उंची 5 फुटांची आहे आणि तिसरा मुलगा त्याची उंची 4 फुटाची आहे. 4 फुटावाला एक पोरगा, 5 फुटावाला एक पोरगा, 6.25 फुटावाला एक पोरगा. निघाले तिघं मैदानात मॅच बघायला. तिथे जवळ गेल्याच्या नंतर त्यांना कळलं, अरे इथं तर भिंत बांधली. आता पूर्वी भिंत नव्हती, पण आता भिंत बांधली. त्या भिंतीची उंची 6 फूट आहे. किती फूट आहे?
6 फूट आणि तिथे जाऊन तिघं उभे राहिले असे. आता तिघं उभे राहिले तर मॅच कोणाला बघायला मिळेल? 6.25 फूट ज्याची उंची आहे त्याला मॅच बघायला मिळेल. 5 फूटवाल्याला बघायला भेटणार नाही. 4 फूटवाल्याचं विचारायचं नाही, कारण तो 5पेक्षा पण छोटा आहे. आता त्या ठिकाणी 3 लाकडाचे ठोकळे आहेत. लाकडाचे 3 ठोकळे आहेत आणि हे लाकडाचे 3 ठोकळे 1-1 फूट उंचीचे आहेत. किती फूट उंचीचे? 1 फूट उंचीचे 3 लाकडाचे ठोकळे. समानतेचा निगेटिव्ह सेन्स सांगतो आता तुम्हाला. समानतेचा नकारात्मक अर्थ. तर समानतेचा नकारात्मक अर्थ म्हणजे काय? कोणाबरोबर भेदभाव करायचा नाही. सगळेजण कसे? सारखे. सगळ्याला 1-1 वडापाव तर 1-1च वडापाव द्या. 2-2 वडापाव तर 2-2च वडापाव द्या. एखाद्याचं पोट किती छोटं आहे किती मोठं आहे भूक विचार करायचा नाही. तसं समानतेचा निगेटिव्ह सेन्स किंवा नकारात्मक अर्थ काय सांगतो? 3 ठोकळे आहेत ना बाजूला लाकडाचे, चला 1 ठोकळा उचला 6.25 फूटवाल्या पोराला द्या. दुसरा ठोकळा उचलला 5 फूटवाल्याला दिला. तिसरा उचलला 4 फूटवाल्याला दिला. तिघांनी ठोकळे घेतले, जमिनीवर ठेवले आणि उभे राहिले. ठोकळ्यांवर उभे राहिले. आता मला सांगा जास्त चांगली मॅच कुणाला दिसल? 6.25. तो मुळातच उंच. आता ठोकळा दिला तो अजून कसा झाला? उंच झाला. जो 5 फुटावाला होता त्याला 1 फुटाचा ठोकळा दिला, तो 6 फुटाचा झाला. त्यांनी टाचा वर केल्या, त्याला थोडी थोडी मॅच दिसायला लागली. 4 फुटावाल्याला 1 ठोकळा दिला, त्याने पायाखाली घेतला, टाचा वर करतोय, उड्या मारतोय, मान वर करतोय, दिसेल का मॅच? नाही. म्हणजे ज्याची उंची 6.25 फूट होती त्याला चांगल्या प्रकारे पहिली दिसत होती त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मॅच दिसायला लागली. ज्याची उंची 5च होती त्याला दिसत नव्हती मॅच, पण आता त्याला प्रयत्न करून कशी तरी मॅच दिसायला लागली. ज्याची उंची 4 आहे त्याला प्रयत्न करूनही मॅच दिसत नाही. पण उद्दिष्ट काय आहे तिघांचं? तिघांना मॅच दिसली पाहिजे. मग जो सज्जन माणूस आहे, जो चांगला माणूस आहे, जो सगळ्यांचा समानतेने विचार करणारा माणूस आहे, तो काय करेल? तो 1 ठोकळा काढेल. आता कोणाचा काढेल ठोकळा? 6.25 वाल्याचाच काढेल की नाही? का 5 वाल्याचा काढेल? 6.25चा काढेल. 6.25 वाल्याचा ठोकळा काढेल. तो कोणाला देईल? 4 वाल्याला देईल. आता 4 वाल्याला 2 फुटाचा ठोकळे मिळाले, त्याने टाचावर केला, त्याला मॅच दिसली. दिसेल की नाही दिसेल? 5 वाल्याने टाचावर केल्या, त्याला मॅच दिसली. 6.25 वाल्या तर निवांतपणे मॅच दिसली. मग पहिला जो प्रकार होता ना, पहिला कोणता? तिघांना पण लाकडाचा 1-1 ठोकळा द्यायचा. याला समानतेचा नकारात्मक अर्थ असं म्हणतात. तिथे समानता आहे. काय समानता आहे? हे बाबा मला काय सांगू नका, 3च ठोकळे, मी प्रत्येकाला 1-1 दिला. मी काय केलं? समान वाटणी केली ठोकळ्यांची. लाकडाच्या ठोकळ्यांची वाटणी कशी झाली? समान झाली. सगळ्याला 1-1. कुणाला राग नको, कोणाला लोभ नको. पण ती समान वाटणी केल्यामुळे जो बेनिफिट मिळाला त्या तिघांना तो समान मिळाला का? नाही मिळाला ना. वाटणी कशी केली? समान केली. बेनिफिट पण कसा मिळाला पाहिजे? समान मिळाला पाहिजे. नाही मिळाला. जो 6.25 वाला आहे त्याला जास्त बेनिफिट मिळाला आणि जो 4 फुटावाला आहे त्याला बेनिफिट मिळाला नाही. म्हणून जो पहिला प्रकार सांगितला मी तुम्हाला, तिघांना 1-1 ठोकळा देणे, याला समानतेचा निगेटिव्ह सेन्स, निगेटिव्ह अर्थ, नकारात्मक अर्थ असं म्हणतात. नकारात्मक समानता. आता दुसरा, आपण 6 वाल्याचा ठोकळा काढला आणि 4 वाल्याला दिला. इथे सुद्धा समानता आहे आणि ती जी समानता आहे त्याला समानतेचा सकारात्मक अर्थ असं म्हणतात. पॉझिटिव्ह सेन्स ऑफ इक्वॅलिटी. आणि म्हणून समाजामध्ये हे जे चाललंय की नाही, की SCच्या वर्गाला एवढ्या जागा, STच्या वर्गाला एवढ्या जागा, OBCच्या वर्गाला एवढ्या जागा,
हे भेदभाव करण्यासाठी नाही आहे. लोक समजतायत की तो भेदभाव आहे, भेदभावासाठी नाही. ज्याचं अगोदरपासून शोषण झालंय, ज्याला अगोदरपासून खाया प्यायला चांगलं मिळालेलं नाही, ज्याला अगोदरपासून शिक्षण फार मिळालेलं नाही, फार नाही मिळालेलंच नाही, आणि ज्याला अगोदरपासून नोकऱ्या ज्याच्या वाट्यालाच आल्या नाहीत, अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन आहे. म्हणून रिझर्वेशन हे समानता तत्वामध्ये पॉझिटिव्ह सेन्स ऑफ इक्वॅलिटी, समानतेचा सकारात्मक अर्थ या भावनेने आहे. आणि विरोध जर कोणी त्याला मानत असेल की नाही बाबा ही तर भेदभाव आहे, तर तो भेदभाव हा संरक्षण करणारा भेदभाव आहे, संरक्षणात्मक भेदभाव आहे, शोषण करणारा नाही. पूर्वी सती नावाची प्रथा होती. नवरा मेला की बायकोने चितेवर जायचं, स्वतःला जाळून घ्यायचं. इथे त्या महिलेवर अन्याय झालेला आहे. त्या महिलेवर ती मेलेली नसताना जळायची पाळी आलेली आहे. म्हणजे त्या महिलेसोबत भेदभाव झाला आहे. कोणता भेदभाव असेल तो? त्या महिलेसोबत कोणता भेदभाव झाला? त्या महिलेचं संरक्षण करणारा भेदभाव झाला का महिलेचं शोषण करणारा भेदभाव? शोषणात्मक भेदभाव. आणि असा भेदभाव काही वर्षांपूर्वी फार मोठ्या प्रमाणात होत होता. म्हणजे सती प्रथा हा सुद्धा महिलेचा शोषण करणारा भेदभाव आहे. तुम्हाला आजच्या काळातलं उदाहरण सांगतो. पहा, आज आपण एखादा फॉर्म भरायला गेलो की त्या फॉर्मवर लिहिलेलं असतं तुमचं लिंग लिहा म्हणून. एक पुरुष, दुसरं स्त्री आणि तिसरं थर्ड जेंडर, तृतीय पंथीय व्यक्ती आपण त्यांना म्हणतो. आता बघा, मनातून सांगा, आजपर्यंत स्त्रियांवर अन्याय होत होता, म्हणजे स्त्रियांचं शोषण होत होतं, आम्ही पुरुषांनी ते मान्य केलं. हा चुकलं बाबा. पूर्वीच्या प्रथा तशा होत्या, पुरुषांकडून चुकलं. आता स्त्रिया समान आहेत. आता पुरुष स्त्रिया आपण एका लेवलचे सारखेच आहेत. आता ट्रेनमध्ये प्रवास करताना बघा, बसमध्ये प्रवास करताना बघा, किंवा एखाद्या ठिकाणी स्त्री पुरुष आहेत आणि तिथे तृतीयपंथी माणूस आला, तृतीयपंथी व्यक्ती आला, तर आपल्या मनातल्या ज्या भावना असतात, आपल्या मनात त्याच्याविषयी जे भाव येतात, ते भाव कुठेतरी त्याचं शोषण करणारेच असतात ना. मग स्त्री आणि पुरुष आज या शतकामध्ये आपण मिळून त्या तृतीयपंथी व्यक्तीबरोबर जो व्यवहार करतो ना, तो शोषण करणारा भेदभाव आहे. आतापर्यंत स्त्रियांचं शोषण होत होतं, ते थांबवलं गेलं. पण स्त्री आणि पुरुष आजच्या तारखेला दोघांकडून सुद्धा तृतीयपंथी व्यक्तीचं शोषण होताना आपल्याला दिसतं. हे जे शोषण आहे ते शोषण म्हणजे भेदभाव आहे. आणि कोणता भेदभाव आहे हा? हा शोषणात्मक भेदभाव आहे, संरक्षणात्मक भेदभाव नाही. बरं, दुसरं, आज महिला कमावत्या असतील तर महिलांना इन्कम टॅक्समध्ये सवलत आहे. आहे सवलत, पुरुषांना नाही आहे. समजा मी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला, किंवा मी जर 10 लाख रुपये वर्षाला कमवतो आणि महिला 10 लाख रुपये वर्षाला कमवतात, तर महिलांना जेवढा टॅक्स द्यावा लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त टॅक्स मला द्यावा लागतो. मग मी चिडेल, मी रागवेल, हे काय आहे, त्यांच्याही घरात महिला कमवते, उलट त्यांच्या घरात तर महिला पण कमवते, पुरुष पण कमवतो, 2-2 जण कमवतात, माझ्या घरात मी एकटा कमवतो तरी मला टॅक्स जास्त द्यावा लागतो. मग मी असं म्हणेल, महिलांनी किंवा महिलांमुळे पुरुषांवर अन्याय झाला आहे, महिलांमुळे पुरुषांवर भेदभाव झाला आहे, असं म्हणू शकतो का मी? नाही ना म्हणता येत. कारण महिलांना आजपर्यंत कमवण्याची संधीच नव्हती. आता कुठे त्या कमवायला लागल्यात. त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्समध्ये जी सवलत दिलेली आहे, ती सवलत त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी आहे. त्यांचं पुरुषांचं शोषण करावं यासाठी नाही आहे. महिलांचा कामामधला सहभाग
वाढला पाहिजे यासाठी ती सवलत आहे. नाही तर मग आम्ही पुरुष वर्गरी म्हणू की नाही बाबा या महिलांमुळे आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला इन्कम टॅक्स जास्त द्यावा लागतोय. पण तसं जर आम्ही म्हटलं तर बाबासाहेबांच्या घटनेतलं समानता हे तत्व आम्हाला कळलं असं म्हणता येणार नाही. आम्ही उलट विचार केला पाहिजे पुरुषांनी. एक महिला घरचं काम करून मग कामावर येते, कामातलं काम करून मग घरी जाते आणि परत घरचं काम करते. आम्ही मात्र सकाळी उठतो, डबा घेतो, चहा नाश्ता दिलेला असतो, कामावर जातो, लय काम करतो, लय दमतो, घरी आल्या आल्या चहाची ऑर्डर करतो. महिलांच्या वाट्याला ते नाही आहे ना. जायच्या आधी पण घरचं काम करायचं, कामात गेल्यावरही काम करायचं, आल्यानंतरही रेडीमेड चहा मिळत नाही, आपल्याला स्वतःलाच गॅसवर ठेवावा लागतो. हा विचार पुरुषांनी करणं आणि शासनाने महिलांसाठी राबवलेलं धोरण हे योग्य आहे असा विचार मनात करणं किंवा हे समानतेचं तत्व आहे. आणि नेमकं हेच तत्व संविधानामध्ये आहे. संविधान भलं मोठं पुस्तक आहे. त्या पुस्तकातलं पहिलं पान सांगतो तुम्हाला. आपल्याला संविधान वाचायला वेळ नसतो, प्रियंबल वाचायला वेळ नसतो, संविधान विकत घ्यायची आता गरज नाही. कोणतंही पाठ्यपुस्तक उचला, त्या पाठ्यपुस्तकामधलं पहिलं पान तुम्हाला वाचून दाखवतो मी. त्या पहिल्या पानावर संविधानाची प्रास्ताविका आहे. काय लिहिलं आहे पहिल्या पानावर पहा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. शब्द लक्षात घ्या. समानता कोणती? दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे देण्याचा या देशामध्ये आम्ही भारतातले सर्व नागरिक प्रयत्न करणार आणि हा प्रयत्न आमचं आद्य कर्तव्य म्हणून आम्ही पार पाडणार. इथेच लिहिलेले प्रस्ताविका. समानता शब्दाच्या आधीचे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. दर्जाची आणि संधीची समानता आहे. 6.25 फूट उंच मुलगा आणि त्याचा ठोकळा आपण 4 फुटावाल्याला दिला. आपण काय केलं? संधी दिली. कोणती संधी दिली? मॅच बघण्याची. जर तो ठोकळा त्याला नाही दिला तर संधी त्याला मिळणार नाही. हे दोघं मॅच बघतील पण तो निस्ताच खाली असेल, भिंतीमुळे त्याला मॅच दिसणार नाही आहे. दर्जाची आणि संधीची समानता आहे ही समानता म्हणजे समानतेचा सकारात्मक अर्थ आहे. आणि हेच प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पदोपदी दिसतात. जी लोक आरक्षणाला विरोध करताना तुम्हाला दिसतील त्यांना रेल्वे गाडीचं उदाहरण द्या. रेल्वे गाडीमध्ये महिलांसाठी राखीव डब्बा असतो. त्या राखीव डब्यामध्ये महिला प्रवेश करतात, प्रवास करतात. मग तुम्ही म्हणाल महिला मनातल्या मनात म्हणाल तसं नाही सर, महिलांसाठी कमी डबे आहेत, पुरुषांसाठी बघा सगळे डबे पुरुषांचेच आहेत. बाकीचे एक फर्स्ट क्लासचं सोडले, दिव्यांगांचं सोडलं, महिलांचे डबे सोडले, अख्खी ट्रेन कोणाची? पुरुषांची. पण तो विचार चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण आपल्याला त्याच्या मागचं रिझर्वेशन तत्व माहीत नाही आहे. पुरुषसुद्धा बघा गर्दीच्या वेळेला ट्रेनमध्ये जेंट्सच्या डब्यांमध्ये एखादी महिला आली तर रागाने म्हणतो तुम्हाला लेडीजमध्ये जाता येत नाही का? कारण आपणच असे वाकडे तिकडे झालेलो असतो, इकडून धक्का तिकडून धक्का, आधी चिडलेलो असतो, त्यात लेडीज येते म्हणजे आहे ते शरीर अजून बारीक करावं लागतं आणि उभं राहावं लागतं. मग मनातल्या मनात तुम्हाला लेडीज डब्यात जाता येत नाही का? इथंच गर्दीमध्ये आलात. तर पुरुषांचा हा विचार पण चुकीचा आहे. कारण महिलांनी महिलाच्या डब्यात जाणं, तो जो डब्बा आहे ना महिलांचा, तो महिलांसाठी राखीव डब्बा आहे. तो महिलांचं रिझर्वेशन आहे. ते आरक्षण आहे. आरक्षित डब्बा आहे. तो रिझर्व केलेला डब्बा आहे. ज्या डब्यात पुरुष वर्ग चढलेले असतात तो डब्बा आम्हा पुरुषांसाठी
राखीव ठेवलेला नाही. ध्यानात घ्या, ती धारणा फक्त आपली आहे की हा डब्बा पुरुषांचा आहे. नाही, तो पुरुषांचा नाही, तो जनरलचा डब्बा आहे. त्या डब्यामध्ये महिला पण प्रवेश करू शकतात, त्या डब्यात पुरुषसुद्धा प्रवेश करू शकतात. त्या डब्यात पाठीमागे भालेराव सर आहेत, दिव्यांग आहेत, ते दिव्यांगसुद्धा प्रवेश करू शकतात. त्या डब्यामध्ये फर्स्ट क्लासवाला माणूससुद्धा प्रवेश करू शकतो. तो डब्बा पुरुषांसाठी राखीव डब्बा नाही, पुरुषांसाठी रिझर्व ठेवलेला नाही. रिझर्वेशन कोणाला आहे? फक्त महिलांना आहे. महिलांच्या डब्यात पुरुष जाऊ शकत नाही, कारण तो डब्बा रिझर्व ठेवलेला आहे महिलांसाठी. पण पुरुषांच्या डब्यामध्ये महिला येऊ शकत नाही असं म्हणायचं नाही, कारण पुरुषांचा डब्बा पुरुषांसाठी रिझर्व नाही. महिला त्या डब्यामध्ये येऊ शकतात, हे रिझर्वेशन आहे. पण पुरुषांनी गर्दीमध्ये नाही म्हणायचं असं, जा तुम्ही तुमच्या लेडीज डब्यामध्ये. आणि जर म्हटलं कोणी तर तो कायद्याने गुन्हा आहे, कारण तो डब्बा पुरुषांचा रिझर्व डब्बा नाही. हीच परिस्थिती बसमध्ये आहे. तुम्ही बघा, बसमध्ये काही सीट महिलांसाठी राखीव आहेत, काही सीट वृद्ध व्यक्तींसाठी राखीव आहेत. आता हे का ठेवलं आहे तसं? तर वृद्ध व्यक्ती वयाने जास्त असतात, 60-65 वय झालेलं असतं, बसमध्ये धक्के खात खात प्रवास करायचा असतो. अशा वेळेला समजा वृद्ध व्यक्तीच्या जागेवर एखादा तरुण मुलगा अगोदर बसलेला असेल, नंतर वृद्ध व्यक्ती आली, त्याने त्या मुलाला जर उठायला सांगितलं तर तो मुलगा चिडतो, त्याला राग येतो. बस खाली असताना मी येऊन बसलो, मग तुम्हाला अगोदरच यायला काय होतं? अरे बाबा, मला या स्टॉपवर चढायचं आहे, बस तिकडून सुरू झाली, मी तिकडं कुठं येणार माझ्या जागेवर बसायला? या स्टॉपवरून मी आलो, आता माझी सीट मला दे. पण हा मनातल्या मनात चिडलेला असतो, चाचपडलेला असतो, काहीतरी मनातल्या मनात राग व्यक्त करत असतो. पण त्याने तो राग नाही व्यक्त केला पाहिजे. त्याने विचार करायचा, काय माझं वय 40 आहे, माझ्या पायात ताकद आहे, माझ्या हातात ताकद आहे, माझं शरीर सुदृढ आहे. जे बाबा मला उठ म्हणतायत त्यांचं वय 70 वर्ष आहे. वयानुसार त्यांचे पाय थकतात, कंबर दुखतं, गाडीच्या प्रवासातले धक्के त्यांना सहन होत नाहीत. त्यामुळे ते बाबा बसले आणि मी थोडा वेळ उभा राहिलो तर माझं फार काही नुकसान होणार नाही. पण तेवढेच धक्के जर त्या बाबांनी सहन केले तर बाबांच्या गुडघ्याला, बाबांच्या कमरेला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून व्यवस्था केली ना त्या सीटची. हे सगळं अभ्यास केला ना अगोदर, का वाटलं कोणाला म्हणून रिझर्व सीट ठेवले? नाही ठेवले. मग पुरुषांनी किंवा मुलाने विचार करायचा, हा त्या बाबांना त्या सीटची गरज आहे, मी उभा राहू शकतो तेवढी माझ्यात क्षमता आहे. हे काय निर्माण झालं? याच्यात बंधुत्व निर्माण झालं. जर आपण बसमध्ये बंधुत्व निर्माण केलं, आपण ट्रेनमध्ये बंधुत्व निर्माण केलं, आपण त्या दुधाच्या वेळचं उदाहरण पाहिलं, कुटुंबामध्ये बंधुत्व निर्माण केलं, तर बंधुत्व निर्माण केल्यामुळे आरक्षणाबद्दल गैरसमज निर्माण नाही होणार. आरक्षण हे चांगल्यासाठी आहे, हा दृष्टिकोन लोकांच्या मनामध्ये विकसित होईल. आणि म्हणून ते 2 ग्लास दुधाचं उदाहरण, त्याच्यासाठी आपण क्रिकेटची मॅच पाहण्याचं घेतलेलं उदाहरण, त्याच्यासाठी आपण ट्रेनचं बघितलेलं उदाहरण, त्याच्यासाठी आपण बसचं बघितलेलं उदाहरण, हे जसं आपण कुटुंबात करतो, जसं बसमध्ये करतो, जसं ट्रेनमध्ये करतो, तसंच कुठे झालं पाहिजे? समाजामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये बंधुत्वाचं नातं असलं पाहिजे. आणि तथागतांनी हेच बंधुत्व आपल्याला शिकवलं, बाबांनी तेच बंधुत्व संविधानामध्ये समाविष्ट केलं. आपली सुद्धा थोडी चूक आहे, आपण सुद्धा समोरच्यांना त्या लेवलला सांगत नाही, आपण ते सांगितलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत खरा दृष्टिकोन पोहोचवला पाहिजे, तर त्यांच्या मनामध्ये खरी जाणीव होईल. जर त्यांच्यापर्यंत खरा दृष्टिकोनच गेला नाही, संविधान निर्मात्यांची मुख्य भूमिकाच पोहोचली नाही, तर त्यांना असं वाटेल भेदभावच झालेला आहे. पण तो झालेला भेदभाव
हा सकारात्मक आहे. हा भेदभाव शोषण करण्यासाठी नसून संरक्षण करण्यासाठी आहे असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तो खुर्चीवर बसलेला 40 वर्षाचा मुलगा आनंदाने उभा राहील आणि बाबांना म्हणेल, बाबा तुम्ही खुर्चीवर बसा. त्यावेळेला 80% मार्क असलेला मुलगा म्हणेल की अरे जरी तुला 70 असले तरी तुला प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. तुला प्रवेश मिळालाय, मला आनंद आहे, मला दुसरीकडे कुठे प्रवेश मिळेल. ही भावना, ही जाणीव त्यांच्या मनात निश्चितपणे निर्माण होईल आणि ती होण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही वयाने इतके मोठे झालो, आमचं संपत आलं, आम्ही कधी जाणार, कोणाला समजून सांगणार? असं काही नाही. बाबासाहेब मृत्यूपर्यंत काम करत होते. तथागत बुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते. तुम्हाला वामनदादा कर्डक माहीत असतील. वामनदादा कर्डक आणि त्याच्यानंतर आत्ता स्टेजवर मरण पावलेले ते गाणं गाता गाता, काय नाव त्यांचं, नाही ते दुसरे शाहीर होते आहे की नाही, तर ते स्टेजवर गाणं गाता गाता विठ्ठल उमप साहेब स्टेजवर गाणं गाता गाता मरण पावले. म्हणजे अजून खूप आहे तुमच्या माझ्याकडे. 60 वय असेल, 70 वय असेल, 80 वय असेल. तुम्हाला सांगतो 60, 70, 80च्या वयात बाहेर पडल्यामुळे आयुष्य एका दिवसाने वाढणारच आहे, कमी होणार नाही. कारण व्यायाम होतो, लोकांच्या भेटीगाठी होतात, मन प्रफुल्लित होतं, आनंदी मन होतं आणि हे सगळं केल्यामुळे आयुष्य कमी नाही वाढतं. म्हणून तर 80 वर्षापर्यंत जगले तथागत. सतत फिरत होते, सतत प्रचार आणि प्रसार करत होती. बाबासाहेबांची 3 मुलं आणि माता रमाई 4थ्या, हे सगळं बाबांनी तुमच्या आणि माझ्यासाठी खर्च केलं. बाबासाहेबांचं शिक्षण आहे MA, PhD, MSc, DSc, DLiT, LLD, बार ॲट लॉ. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर सोन्याची बिस्किटं चहामध्ये बुडवून खाल्ली असती. पंख्याच्या AC, त्या काळात ACच्या हवेला बाबासाहेब बसले असते, सोन्याची बिस्किटं खाल्ली असती. 3 मुलं बाबांची गेली TBच्या आजारानं. माता रमाईचं निधन TBच्या आजारानं झालं, तरी बाबासाहेब खंबीर उभे राहिले. बाबासाहेब खंबीर उभे राहिले म्हणून आज आपण किमान खुर्चीवर बसू शकतो. माझ्या शर्टला इस्त्री झाली बाबांच्या त्यागामुळे, बाबांच्या बलिदानामुळे, बाबांच्या समर्पणामुळे. आणि मी जर म्हणालो की 70 वयाचा आता मी झालो आहे, नाही होणार माझ्याकडून, हे जरी खरं असलं तरी त्याग बाबांचा डोळ्यासमोर आणावा लागेल, त्याग शिवरायांचा डोळ्यासमोर आणावा लागेल, माता जिजाऊंचा आणावा लागेल. ज्या वेळेला औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवलं तिकडे, त्यावेळेला स्वराज्याचा गाढा जिजाऊंनी चालवला आहे. जर माझ्यासारखी तुमच्यासारखी आई असती तर म्हणली असती माझं सोन्यासारखं पोरगं तुरुंगात पडलंय तिकडं, मी हे काही करत बसणार नाही, माझं लेकरू येऊ द्या मग मी बघते, म्हटल्या असत्या जिजाऊ. नाही म्हटल्या जिजाऊ. त्यांनी सांगितलं की हे जनतेसाठी मला करायचं आहे. बाबासाहेब म्हटले असते ना की बाबा एवढं सगळं दुःख आता मी नाही करत. नाही म्हटले बाबासाहेब तसं. महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, चिखल गोट्या आपल्याला माहिती आहे. महात्मा फुलेंची सूनबाई एक्सपायर झाली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट म्युन्सिपाल्टीने लावली, कोणच वारीस नाही म्हणून. बघा एवढ्या महापुरुषाच्या सूनबाईचं निधन झाल्यानंतर ते शव बॉडी ताब्यात घ्यायलाही कोणी आलेलं नाही. संभाजीराजे आपल्याला माहिती आहेत, देहाचे तुकडे तुकडे झालेले आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले, ह्या देशाच्या व्यवस्थेने ते तुकडे तुकडे केले. हा जो त्याग आहे, हे जे समर्पण आहे, हा जो बलिदान आहे, तो त्यांनी केला म्हणून डोक्यावरचा फणका फिरायला लागला, म्हणून शर्टला इस्त्री आली. आपलं वय कमी असेल, वय जास्त असेल, आग्रह नाही करणार, पण जेवढं जमतं, जेवढं शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. हे करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव मी आणि तुम्ही आपण मनामध्ये ठेवूया
आणि समाजाचं काम करण्यासाठी प्रेरित होऊया अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो. बराच वेळ कदाचित तुम्ही माझं ऐकून घेतलं, कंटाळा आला असेल, काही गोष्टी कळल्या असतील, काही नसतील कळल्या, पण तरीही जर काही कळलं नसेल, काही शंका असेल, तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी उत्तर देईल. आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.